हॅलो, हाय, नमस्कार. चला तर आज आपल्याला ना कैरीचं आणि मिरचीचं असं छान मिरच्या करायच्या आहेत आपल्याला खाण्यासाठी. तोंडाची चव पण वाढवते, खायला पण छान लागतात. 2-3 दिवस सहज टिकतात. 2-3 दिवस राहतच नाही टिकण्यासाठी. इतकी छान टेस्ट लागते ह्याची. मिरच्या अशा कवळ्या घ्यायच्या आहेत आपल्याला, खूप जाड आणि कमी तिखट मिरच्या घ्यायच्या आहेत. मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या, एका फडक्याने छान पुसून घ्यायच्या आहेत आपल्याला. इथे पुसल्याच्या नंतर मिरच्या आपल्याला ना मधनं कट करायच्या, म्हणजे जेणेकरून की तेलात टाकल्या तर त्या अशा अंगावर उडायला नको, म्हणून आपण ह्या नेहमी चिरून घ्यायच्या, कट मारून घ्यायचा मध्ये इथे. आणि आता आपल्याला ना एक वाटण तयार करायचं आहे. थोडासा लसूण घ्यायचा, कोथिंबीर घ्यायची, कैरी घ्यायची आहे. कैरीचं वरचं साल जे आहे ते काढून टाकायचं आहे आपल्याला, जेणेकरून की आपल्याला कडू लागणार नाही. बाकी काहीच नाही आहे. सगळी कैरी इथे आपल्याला छान चिरून घ्यायची आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. कैरी आहेच तर खूप छान लागतात खायला. अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या कैरीचे तुकडे करून घ्यायचे आहेत. कैरी खूप आंबट घ्यायची नाही आहे आपल्याला. तोतापुरीची कैरी येते ना, ती कैरी घ्यायची आपल्याला इथे. अशा पद्धतीने आपल्याला कैरीचे तुकडे करायचे, जेणेकरून मिक्सरमध्ये हे बारीक होतील. खूप मोठे ठेवायचे नाही, एकदम बारीक पेस्ट करायची आहे आपल्याला. तुम्ही ह्याच्यामध्ये जिरंही घालू शकता, पण जिरं फोडणीला घातल्यावर आणखीन खूप छान टेस्ट येते. कढई गरम करून घ्यायची. तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मिरच्यांना खूप तेलाचं प्रमाण नाही करायचं, पण तुम्हाला आवडतच असेल तर घालू शकता तुम्ही. तेल छान गरम झाल्यावर इथे आपल्याला जिरं घालायचं आहे. जिरं छान तडतडलं ना, त्याच्यामध्ये आपल्याला इथे थोडासा कढीपत्ता घालायचा. कढीपत्त्याने वास खूप छान येतो आणि खायला पण कढीपत्ता मला आवडतो पर्सनली. छान परतला ना, त्याच्यामध्ये आपल्याला इथे मिरच्या घालून घ्यायच्या आहेत. आधी मिरच्या घालायच्या, केलेलं जे वाटण आहे ते घालायचं नाही. मिरच्या छान इथे आपल्याला तेलावरती परतून घ्यायच्या आहेत. मिरच्या आपण इथे चिरल्या होत्या म्हणून त्या बिलकुलच उडत नाही आहे, नाहीतर तेलात टाकल्या मिरच्या चिरल्या नाही ही सगळ्या मिरच्या उडतात. मिरच्या चिरल्या की धुवून घ्यायच्या, पुसून घ्यायच्या स्वच्छ, तर पाण्यामुळंही उडतात तेलात टाकलं की. इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, जेणेकरून प्रत्येक मिरचीमध्ये मीठ जाईल. अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. छान परत एकदा मिक्स करायचं. मोठा गॅस ठेवायचा नाही. मिरच्या कवळ्या असल्या ना की लगेच करपल्या जातात, त्याच्यामुळे इथे आपल्याला बारीकच लो टू मिडियम गॅस ठेवायचा आहे. कोणीही करू शकता. इतक्या साधी सिंपल रेसिपी आहे ही, खायला एकदम भन्नाट लागते. नक्की ट्राय करून बघा तुम्ही. आता हे आपण जे बारीक केलेलं वाटण आहे ते ह्याच्यामध्ये घालायचं आणि छान मिरच्या परतून घ्यायच्या. वरण भाताबरोबर म्हणा, भाकरीबरोबर म्हणा, अमेझिंग, एक नंबर लागतात ह्या. तुम्हाला अख्ख्या नसेल ठेवायचं तर तुम्ही ह्या मिक्सरला पण बारीक करू शकता ठेच्याप्रमाणे. कैरीचं हे वाटण आणि हातळलेल्या मिरच्या, पण अख्खी मिरची भरपूर छान लागते खायला. छान सगळं इथे मिक्स करायचं आहे आपल्याला. तुम्हाला आवडत असेल तर आमचूर पावडर इथे तुम्ही टाकू शकता, पण ऑलरेडी कैरी आहेच त्याच्यामुळे आमचूर पावडरची इथे गरज पडत नाही. कोथिंबिरीवर तुम्ही थोडा पुदिनाही घेऊ शकता, पण मला वाटत नाही गरज. पुदिन्याचा वास मिरचीला छान लागत नाही, त्याच्यामुळे फक्त कोथिंबीर घ्या. छान सगळं मिक्स करा. एवढी छान आणि भन्नाट लागते ना खायला मिरची, खूप छान लागते, खूप छान. फक्त कमी तिखट मिरच्या घ्या, खूप तिखट घेऊ नका. एक झाकण ठेवायचं 5-1 मिनटं, पाणी वगैरे काही घालायचं नाही आहे.
एका वाफेवरच शिजतात त्या, बघू शकता. छान आता आपल्या मिरच्या इथे शिजलेल्या आहेत. खायला पण खूप छान लागत होत्या. बनवायलाही खूप सोपी रेसिपी आहे. कोणीही बनवाल अशी 5-10 मिनटातच होतात. टाईम बिलकुल लागत नाही. अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला पण नक्की आवडतील. व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. 5-10 मिनटं झाकण ठेवायचं. वाफेवर छान शिजल्या जातात. चला तर मग बाय.